मला असं वाटतं की तुमचा जो वारसा आहे तो सायली आणि शुभम हे दोघेही चालवत आहेत, पण प्रामुख्यानं सायली हिला आपण तुमची उत्तराधिकारी म्हणून मानू शकतो का? कारण येत्या काळामध्ये आम्हाला नक्की सायलीला पाहायला आवडेल राजकारणामध्ये. नाही, व्यवसायामध्ये निश्चितच. राजकारणामध्ये माझ्या दोन्ही मुलांना आवड नाही आहे, कारण त्यांनी वडिलांचं स्ट्रगल पाहिलं आहे, लोकांचा त्रास पाहिला आहे. आणि आताचं जे राजकारण आहे ना, म्हणजे मी देवेंद्रजींबद्दल फार अभिमानाने सांगतो की ते कधी वैयक्तिक राजकारण करत नाहीत, सुडाचं राजकारण करत नाहीत. 2019 ते 2022चा काळ आम्हाला कसा गेला आम्हाला माहिती आहे, की आज रात्री घरी पोलीस येतील का पकडतील, आमच्या कंपन्यांवर धाडा मारतील, आमच्या कंपन्याच्या चौकशा लावतील, या भीतीखाली आम्ही जगत होतो ना. पवारसाहेबांनी कधी असं केलं, परंतु वैयक्तिक ईर्षेतून राजकीय विरोधकाला संपवण्याचं काम त्या काळात केलं गेलं. घराचे तोडण्यापर्यंतचं काम केलं गेलं. देवेंद्रजी असतील, गिरीश महाजन असतील, प्रवीण दरेकर असेल, मी असेन, मोहित कंबोज असतील, वैयक्तिक पातळीवरती देवेंद्रची लोकं, त्यांना ताकद देणारी लोकं म्हणून आमच्यावरती ज्या पद्धतीत टार्गेट केलं गेलं, या राजकारणाला माझी मुलं कंटाळली. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा अशा प्रकारचं राजकारण होणार असेल तर आमचा व्यवसाय बरा आहे. आज वृषाली माझ्याकडे 90,000 लोक काम करतात. नक्कीच 90,000 लोकांची उपजीविका आपल्या कंपनीच्या माध्यमातून होते. 3,500-4,000 हजार कोटीचा व्यवसाय करतो. मला वाटतं की अजून 5-7 वर्षात 25,000 कोटीचा व्यवसाय होईल. त्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुम्ही व्यवसाय करा, राजकारण माझ्यानंतर आपण संपवून टाकू. अरे बापरे. माझ्या बायकोला थोडं आवड आहे, कारण तिने लहानपणापासून राजकारण केलं. एखादी संधी देवेंद्रजींनी कधी दिली तर तिला देण्याचा विचार करेन.